नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी सकाळचे वाजलेत 7 आणि मी आता चाललो आहे पालघरला मित्रासोबत. आणि त्या मित्रासोबत मी तुम्हाला पुढे करूनच देतो. तर त्यासोबत पालघरला झालो, त्याचं काम आहे. आणि मी पालघर वसई त्या साईडला ना खूप कमी गेलो आहे, म्हणजे जवळजवळ 1 ते 2 वेळाच गेलो आहे. भरपूर वर्षांनी मी जाणार आहे त्या साईडला. तर आपण आता बघूया की आपलं ट्रॅव्हलिंग कसं होतं, आपण जातोय कसं, येतोय कसं फुल. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर मंडळी निघालेलो होतो, पप्पांना गाडी काढून पाहिजे होती, तर पप्पांना क्रेटा आणून दिली. आता थोड्या वेळात निघूया आपण. आविष्कार, पाऊस खूप पडतोय, सावकाश या, सांभाळून या. तर चला मंडळी, निघतो. वेदांत आलाय खाली आणि हातात काय पिशवी येते, पिशवीमध्ये आंबे. तर वेदांतला आंबे द्यायचे. मंडळी आता आम्ही निघालोय. आता आम्ही लागणार आहे ते म्हणजे सुरत हायवेला. तर पहिल्यांदाच मी चाललोय, खरंच माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदाच या रोडला चाललोय. कारण कधी बघितलंच नाही, सगळं नवीन नवीन आहे. कारण आपल्या या साईडला याचा काय प्रश्न कधी संबंध झाला नाही. आपण मी ठाणे ते आपण डायरेक्ट रायगड, कोकणात त्या साईडला डायरेक्ट. तर इथे कधी याचा संबंध झाला नाही, पण पहिल्यांदा चाललोय. हा ट्रॅव्हल ब्लॉग आहे, तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला मजा येईल. आणि आता हा तुम्हाला ओळख करून द्यायची राहूनच गेली. तर हा आहे वेदांत, आपला छोटा भाऊ आहे. तर आता आपण निघतोय पुढे. तर क्लायमेट एवढा भारी झालं ना इकडचा, तुम्हाला दाखवतो, थांबा. हे बघा मंडळी, ते तिकडे डोंगर आहेत आणि त्या डोंगरांवरती तुम्ही धुकं बघू शकता की ते डोंगरच दिसत नाहीत. आणि ते लेफ्ट साईडला खाडी आहे. तर मंडळी आता आपण आलोय मॅगडी मध्ये खायला. कारण सकाळपासून म्हणजे आम्ही दोघांनी पण काहीच खाल्लं नाही. मी तर 6:15 उठलोय, तर दोघांनी पण काय खाल्लं नाही. आता मॅगडी मधनं थोडे बर्गर घेऊया आणि मग पुढे जाऊया. तर मंडळी मॅकडोनल्ड्स मला बर्गर घेतलेत. आता चला निघूया. वरती तर मंडळी ट्रॅफिक बघा किती आहे, पूर्ण जाम आहे पूर्ण. तर एक वेदांनी जरा IQ आणि माइंड वापरला आणि आम्ही आता या सर्व्हिस रोडला वेदांनी गाडी टाकली, त्यामुळे आम्हाला ट्रॅफिक नाही भेटत आहे. तर बघू किती कुठपर्यंत रोड घेऊन जातोय विदाउट ट्रॅफिक. कारण हे बघा इकडं कंटिन्यू जाम आहे बघा, खतरनाक रे. एवढं पहिल्यांदा बघतो मी एवढी ट्रॅफिक. मोठ्या गाड्या बघा किती ते बघा, लाईनीत कुठपर्यंत बघा ट्रॅफिक. तर बघूया आता कशी गाडी आपण नेतो. तर मंडळी तिकडे चेकिंग होती बघा, सगळ्या गाड्या युटर्न मारतात. आम्ही आता परत युटर्न मारून जातोय. तो जाऊनच नाही देते ना सर कोणाला. कशी लाईनीत टर्न मारतात, सगळे पिक्चरची शूटिंगच चालले. चला चला जाऊ दे. हे बघा मंडळी, सगळ्यांनी गाड्या फिरवल्या. किती गाड्या आहेत रस्त्यावर बघा ना. मोठ्या ट्रॅफिकचं कारण बघा काय आहे मंडळी. एवढा मोठा कंटेनर जर रस्त्यात असा आडवा असेल तर का नाही होणार ट्रॅफिक सांगा. या गाडीमुळे पूर्ण जाम झालाय, पण पुढे पण अजून जाम आहे. आज समजत नाही यार या रोडचा. तर मंडळी आता गाडी मी चालवणार आहे, चला. तर मंडळी इकडे फायनली वेदांचं काम झालेलं आहे आणि आता आम्ही ठाण्याला निघतोय, चला. तर मंडळी आता तुम्ही आता बघितलं का, बीच एकदम बाजूलाच आणि ते पाऊस पडायला लागलाय. तर पोहोचलो आम्ही त्या लोकेशनला वेदांसोबत. तर गाडीत बसतो, CNG भरला आता. पाऊस आला बाबू. हे कोण आहे? अरे हे तर शिवा आहे. हाय तर चला मंडळी आता आम्ही निघतोय. आता ठाण्याला यायला निघू थोड्या वेळात.
मंडळी बाहेर पाऊस बघा किती पडतोय, एकदम तुफान पाऊस आहे. मंडळी जस्ट घरी आलो आणि घरी आल्याला ओरडा खाल्लाय, कारण की आता बघा ना भारतामध्ये खूप सारे सीन चालू आहेत. जसं की सगळ्यात पहिलं म्हणजे ते काश्मीरमध्ये झालेला पहलगामच्या इथे अटॅक, त्यानंतर आपलं ते मुंबईला इथे ते लोकल ट्रेन झालं, त्यानंतर आता ते अहमदाबादला बाई फ्लाईट, बाई एकदम खतरनाक सीन चालू आहेत भाई. म्हणजे समजत नाही की 2025 नक्की काय आहे. सगळं म्हणजे अनप्रेडिक्टेबल झाले सगळ्यांची लाईफ, म्हणजे कधीही काही होऊ शकतं. आणि आता आजच मला एक न्यूज भेटली की पुण्यामध्ये देखील एक ब्रिज कोसळला, खतरनाक सीन. आणि काश्मीरमध्ये पण काहीतरी झालंय. आणि सॉरी आणि अजून केदारनाथच्या इथे हेलिकॉप्टर कोसळला. भाई साहेब काय चाललंय भाई हे इंडियामध्ये? हे नक्की इंडियामध्येच चाललंय ना फक्त, की बाकीच्या देशात पण चालू आहे भाई? नक्की मला असं वाटतं की हा 2025 सगळ्यांसाठीच अनलकी आहे. कारण बघा ना 2025 तुम्हाला मी इथे एक आठवण करून देतो. तर मंडळी बरोबर 2025 चालू झाला, न्यू इयर होता आणि 31च्या रात्री माहितीये ना आपण पुतळे वगैरे जाळतो, म्हणजे फुल असं 2024ला पण जाळून टाकतो आणि नवीन वर्ष साजरा करतो. तर मी आमच्या मित्रांसोबत पार्टी करत होतो आणि असं नाचत बिचत होतो आणि मी ना जस्ट कॅमेरा हे केला, ओपन केला आणि मी असं तसं फ्लिप करून असं वाईड अँगलने म्हणजे असं माझ्याकडे दाखवणार होतं आणि आम्ही सगळे ओरडणार होतो हॅपी न्यू इयर. तर तसंच चालू होतं. तर आम्ही बरोबर तो असतो ना 12 वाजायचा टाइम, तर बरोबर 12 वाजता 31 डिसेंबरच्या बरोबर 12 वाजता मी असं तो फोन असा फ्लिप केला आणि एखादा ग्रुपमध्ये टवाळका मुलगा असतो, तर एकाने कोणीतरी मागून शूज फेकून मारला, तो लागला माझ्या फोनला आणि माझा फोन डायरेक्ट रोटेट होऊन खाली पडला. आणि माझा ना समोरचा जो स्क्रॅच गार्ड आहे ना फ्रंटचा तो डिस्प्ले, तो अख्खा चुरा झालेला. डिस्प्ले वाचला पण तो स्क्रॅच गार्ड अख्खा चुरा झालेला आणि थोडा कॅमेऱ्याला पण हे गेलेला. आणि त्याच्यानंतर लगेच दुसऱ्याच महिन्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्यातच नॉर्मल मॅच खेळून चाललेलो घरी आणि बाईकवर होतो ड्यूकवर मित्रासोबत. त्यात मी मागे बसलेलो होतो, मी हेल्मेट पण नव्हता घातला. सरळ गाडी चालली, गाडीला एक दगड लागतो खालून इंजिनला, ऑइल सगळं गळत राहतं आणि त्याच ऑइलवरनं आम्ही एक लांबपर्यंत स्लिप होतो. तेव्हा माझ्या इथे डोक्याला लागलेलं, तोंडाला वगैरे सगळीकडे लागलेलं. आणि त्याच ऍक्सिडेंटमध्ये माझा हा जो फोन आहे ज्यामध्ये मी व्हिडिओ शूट करतोय तो अख्खा मागून फुटलाय. तर मंडळी बघा हा माझा फोन आहे आणि हा आयफोन 14 प्रो मॅक्स आहे. आता मी त्याच्या मागे सिलिकॉन कव्हर लावला म्हणून असा दिसतोय. आता मी तो सिलिकॉन कव्हर काढून तुम्हाला दाखवतो मोबाईल कसा दिसतोय. तर मंडळी आता तुम्ही बघू शकता फोन कसा फुटलाय, बघा दिसतंय का? हा पूर्ण ना बघा, हे एवढं सगळं चुरा झालंय संपूर्ण. तर नेमका जो माझा कॅमेरा आहे ना तो वाचलाय, म्हणजे तुम्ही समजू शकता की नशीब आहे बाई. आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये पण वाचलोय, कारण आम्ही हायवेला स्लिप झालो लांबलच. कोणतीही मोठी गाडी आली असती. आता काय करणार, आपल्याला हाय ते एक्सेप्ट करून पुढे जायचंय. तर आपण लवकरच ना आपल्या इंस्टाग्रामवर आणि युट्यूबवर दोन्हीकडे एक सिरीज चालू करतोय. ती म्हणजे आपण आता बनवणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील असलेलं जगदीश्वर महादेवाच्या मंदिराचं आपण बनवणार आहे. ते पण सेम आपण बनवलेलं बघा छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र समाधी, तसंच सेम आपण ते बनवणार आहे सनबोर्डचा यूज करून. तर ती सिरीज बघायला तुम्ही विसरू नका. लवकरच मी अपलोड करेल आपल्या चॅनलवरती. आणि त्याचबरोबर आता दहीहंडीचा पण सीझन येतोय, तर दहीहंडीची व्हिडिओ आपल्याला चॅनलवर लवकरात लवकर येतील. मी त्या दिवशी गेलेलो माहिती आहे का तुम्हाला, पोपटचा राजा गोविंद पथकाचा सराव पाहण्यासाठी गेलेलो. त्यांनी अजून ऑफिशियल सराव अजून चालू नाही केला, अशी नॉर्मल त्यांची प्रॅक्टिस चालू आहे, बेसिक प्रॅक्टिस चालू आहे. कारण की आता प्रो गोविंदा देखील आलेला आहे, त्यासाठी त्यांनी सराव चालू केलेला आहे. आणि मंडळी आज आहे ना हर्षदचा बर्थडे आहे, माझा मित्राचा बर्थडे. आता आपण तिकडे जाणार आहोत, सगळी मुलं जमा झाले, मी एकटाच बाकी तिकडे जायचा. तर चला आपण पटकन जाऊया. तर मंडळी प्रार्थनाताई आले घरी आणि ती काहीतरी डिझाईन करते. काय करते? थँक्यू कार्ड्स बनवते आपल्या शोरमोसचे. ओके. तर भाई आजकाल लाईफ कशी अनप्रेडिक्टेबल झाले बघितलं का? हा रे, खूप लाईफ अनप्रेडिक्टेबल झाली आहे. आता ह्याला काय करू पण नाही शकत, जे आहे ते एक्सेप्ट करायला लागेल आणि पुढे चालायचंय, पुढे चालत राहायचंय, अजून काहीच नाही. तेच. हॅपी बर्थडे बॉय, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिन्स, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी हर्षदचा आज वाढदिवस आहे, सगळी पोरं इथे जमलेले. पाया पण माझ्या एक बीक आणलंय, हे बाई पॉपअप पण आणलाय. तर चला हॅपी बर्थडे प्रिन्स दोन्ही. हॅपी